सारेगमपा आयडिया सारेगमपा. नमस्कार, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. आपल्या आयुष्यामध्ये परीक्षा फार लहानपणीपासून असतात. सुरुवातीच्या परीक्षा अगदी लुटूपुटूच्या, अगदी साध्या साध्या असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण अयशस्वी जरी झालो तरी सुद्धा आपलं कौतुक होतं, शाबासकी मिळते. पण जसजसे आपण मोठे होत जातो परीक्षा जरा कठीण होत जातात. बीजगणित किंवा भूमितीमध्ये बघा कसं असतं, सुरुवातीला काही गट असतात, अ ब क ड. अ ब क ग्रुप तसे सोपे असतात, पण ड गटामध्ये मात्र प्रचंड अवघड समीकरणं किंवा गणितं आपल्याला सोडवावी लागतात. आयडिया सारेगमपच्या या मंचावरच्या कलाकारांचंही असंच काहीच आहे. कारण आतापर्यंत स्वतःला गाणं पुन्हा एकदा गवसल्याच्या आनंदामध्ये सुरुवातीच्या भागांमध्ये भरपूर मजा करून आता यांचा ड गटामध्ये प्रवेश झालाय. म्हणजे या मंचावरच्या टॉप 5 कलाकारांचा आता महाअंतिम फेरीकडे प्रवास सुरू झालाय. महाअंतिम फेरीच्या आधीचा हा शेवटचा आठवडा या सगळ्या कलाकारांसाठी. त्यामुळे आता यांच्यासाठी तेवढेच कठीण पेपर सेट केलेत आपल्या मान्यवर परीक्षकांनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. आजची आपली थीम आहे अग्निपरीक्षा. त्यामुळे आज नक्की आपल्या या कलाकारांना कुठल्या अग्निपरीक्षेतून जावं लागणार आहे? आतापर्यंत केवळ अभिनेते गायक असलेली ही मंडळी गायक म्हणून देखील तितकीच ताकदवान आहेत, तितकीच तयारीची आहेत, हे त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि खऱ्या गायकाची परीक्षा असते की त्याला कुठल्याही क्षणी कोणतंही गाणं सांगितलं तरी त्याला ते तितक्याच चांगल्या प्रकारे गाता आलं पाहिजे. आज मात्र या सगळ्यांना मिळून आम्ही गाण्याची एक लिस्ट दिलेली होती, ज्यामध्ये साधारणपणे 20 गाणी होती. आणि आज त्यांना नक्की माहीत नाही की आपल्याला यामधलं कुठलं गाणं गायला मिळेल. अरे बापरे. बरं, ह्या गाण्यांचा पॅटर्न, स्टाईल्स, विषय, भाषा हे सगळं वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यामधलं अमुकच एक गाणं आपल्याला मिळेल याची खात्री त्यांना देता येणार नाही. हे भांडं तुम्ही बघताय ज्यामध्ये रंगीत बुडबुड आहेत, त्या बुडबुड्यांमध्ये त्या आम्ही 20 चिठ्ठ्या टाकणार आहोत गाण्यांच्या. आणि जसजसा पुढचा गायक येत जाईल तसतसं यातनं एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं गाणं त्याला ताबडतोब इथे गायला लागणार आहे. मध्ये त्यांना आम्ही 1-2 मिनिटाचा वेळ म्युझिशियन्स बरोबर चर्चा करून जरासं सूर बघायला वगैरे आम्ही 2 मिनिटाचा वेळ देऊ. मला एकदम शाळेतले ऑप्शनला टाकलेले प्रश्न जेव्हा ऐनवेळेस परीक्षेत येतात तेव्हा उडालेली धांदल आठवली की आज आय होप या आपल्या सगळ्या कंटेस्टंटच्या बाबतीत असं काही होऊ नये. पण माझ्या मते आपले सगळे कंटेस्टंट तयार असतील. या 20 गाण्यांसकट तयारी करून सुरुवात करूयात. सगळ्यात आधी पहिल्या स्पर्धकाला, पहिल्या कलाकाराला बोलवूयात. टाळ्यांनी स्वागत करूयात अजय पुरकर. अजय, तुला जी लिस्ट दिली होती 20 गाण्यांची, त्यापैकी कुठली गाणी तुला जर आज या चिठ्ठीमधून आली तर गायला आवडतील? सर्वात्मका सर्वेश्वरा, दयागना आणि गेले ते दिन गेले यापैकी काय आलं तर आवडेल गायला. चला बघूयात तुझं लक कसं आहे आज. हो. अरे वा, ग सजनी. तुझ्या जॉनरच्या पेक्षा अगदी वेगळं गाणं आहे ना रे. हा, मला तेच मी म्हटलं की माझ्या एनर्जीच गेल्या इकडनं. असलं काही यायला नको. नो दयागना, नो गेले ते तिथे गेले. मग कितपत तयारी होती या गाण्यासाठी? प्रयत्न करतो. ऑल द बेस्ट. साजने पुण्य गावाची, पुण्य नावाची, पुण्य राजाची तू गराणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. 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 खुळू खुळू घुंगाराच्या तालावर झाली गंगा, तालावर झाली गंगा. शालू बुट्टेदार लई लई झाला दंग, लई लई झाला
सोसन भार घामाघूम झालं घामाघूम झालं कोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची ऐन्यवाणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी डाळिंबाचं दान तुझ्या गुलाबाचं फूल तुझ्या कबूतर येड कुळ तुझ्या नादान झालो बेभान जीव हैराण येड्यावानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी 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 आली काय मर्दा अभिनेता असा केला की अरे बाप रे मला गाणं येणारच नाही. मस्त गायलास. टेन्शन तर होतं ना. मला जाम आवडले गाणं. त्यांना विचारूयात. हा नक्की विचार. काय मग परीक्षेत पास झालाय नाही? आता काय एवढी क्लासिकलची तयारी करून आले म्हणजे काय गाणारच की चांगलं. लोकसंगीत असलं तरी सुद्धा क्लासिकलचा बेस असेल तर लोकसंगीत सुद्धा काय गोड वाटतं ऐकायला. लय लय गोड. बेस्ट मस्त. थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे मला ज्यावेळेला तुम्हाला हे गाणं मिळालं तर वाटलं होतं की क्लासिकल इथे डोकवतं की काय, पण तुम्ही ते एकदम परफेक्ट सांभाळत. त्याच्यातला जो लोकसंगीताचा बाज आहे त्यातली ती हळी देण्याच्या स्टाईलनी ते गायलं गेलेलं आहे. विष्णू वाघमारेंच्या आवाजात आहे गाणं. त्यांनी ते एकदम रॉ आपण ज्याला म्हणतो तसं गायलेलं आहे. ते त्याच्यातला रॉनेस जपणं हे फार मोठं आणि अवघड काम आहे, इस्पेशली तुमच्यासारख्या गळ्याच्या माणसाला. पण तुम्ही ते खूप छान जपलं. व्हेरी नाईस. थँक्यू सर. थँक्यू. मग आजच्या या सरप्राईज टेस्ट मध्ये तुला किती मार्क्स पडलेत बघूयात? हो जरूर. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिलाय. थँक्यू सर. तर अजय मला तुला विचारायला आवडेल, आज जसं अगदी ऐन वेळेस तुला हे गाणं गावं लागलं तसं आयुष्यात असं कधी घडलंय का रे की एखादी गोष्ट अगदी ऐन वेळेस इलेंदारला तुला करण्याची वेळ आली आहे आणि तू निभावून नेलीस? घाशीरामचा जो रोल मला दिला गेला ना तो अख्खा रोल मी एका आठवड्यात बसवला होता. मला ते प्रचंड टेन्शन आलं होतं की 3च लोक अशी आहेत त्या अख्ख्या नाटकात, सूत्रधार आणि 2 पारिपार्श्वक, जे अख्खं नाटक पार करतात. आणि मला अचानक सांगितलं की आठवडाभर आधी 19 तारखेला प्रयोग आहे. आणि मी म्हणलं अरे शक्य नाही आठवड्याभरात. म्हणलं बसणार, ते गाणं पण आहे, त्याच्या मुवमेंट्स, हीच 3 लोक आहेत जी 2.5 तास स्टेजवर असतात. म्हणलं हे शक्यच नाही आहे मला करणं. नाही ते करायलाच लागेल म्हणे, कारण की जाहिरात गेली वगैरे. म्हणजे पहिला प्रयोग मी निभावून नेला असं सगळ्यांना. प्रेक्षकांकडनं काही फीडबॅक जो आला तो निगेटिव्ह नव्हता की हा पहिल्यांदाच करतोय असं वाटलं. असं काही आलं नाही. हे माझ्यासाठी ती पावती होती. तेवढं मला जमलं देवदयेनी. येस, शो मस्ट गो ऑन. 700-750 वर्षापूर्वी शेक्सपियरने लिहिलेलं आम्ही रोज पळत असतो नाही का? तुम्ही आजपर्यंत माझी सगळी गाणी अत्यंत प्रेमाने ऐकलेली आहेत. खूप SMS पाठवलेले आहेत. तसेच SMS तुमची मतं आणखीन खूप संख्येने पाठवा. माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस माझा कोड नंबर 5 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकतात. तुझ्या पुढच्या गाण्यासाठी आणि महाअंतिम सोहळ्यासाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आयडिया सारेगमपचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजना ऐकण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. एक हॉटम हॉट ब्रेक घेऊयात. लगेच जा, लगेच परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. मयुरा रे फुलवित ये रे पिसारा एन कंडळे परित
கொண்டும் நேன் இன்னும் பேசவில்லை. என்ற கோய் என்ற ஒன்றை ஒழித்தோடதே என்று ரஜினிகாந்த் நாகார்ஜுன என்ற எட்டமுळाचे दूरदेशी गेला बाबा. मला असं वाटतं की वैभव मंगलेमध्ये खूप चांगला पार्श्वगायक दडलेला आहे. लवकरच एकत्र काम करूया. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावे वेलकम. सारेगमपा आय्या सारेगमपा सारेगमपा आय्या सारेगमपा. मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. आजच्या या अग्निपरीक्षेमध्ये आता पुढचा नंबर आहे केतकी थत्तेचा. केतकी थत्तेला मी मंचावर बोलवतो. तयार आहेस आजच्या अग्निपरीक्षेसाठी? बरं, तरी कुठली गाणी डोक्यामध्ये होती की जी आली तर जास्त सोपं जाईल असं वाटलं? माझं खूप आवडतं गाणं आहे सुनिया सुनिया मैफिलीत माझ्या. ते आलं तर मला फारच आवडेल. किंवा गुंजासा है कोई एक तारा, तेही माझं खूप आवडतं गाणं आहे. बघूयात आता तुझं लक कितपत साथ देतंय तुला. कहना ही क्या. हा प्रश्न ऑप्शनला टाकला होतास की केली होतीस तयारी? हे गाणं मी ऍक्च्युली तमिळमध्ये म्हणते, म्हणजे म्हटलेलं आहे लहानपणी खूप. त्यामुळे मला हिंदी. पण आपण परीक्षकांना एकदा विचारू, सरमिसळ केली तर चालेल भाषांची, कारण मूळ तर तमिळमध्येच आहे. चालेल म्हणते, प्रयत्न करते. Gum guppa chup, gum guppa chup, gum guppa chup, gum guppa chup. Hansel go kacheri, gum guppa chup, khal go kacheri, gum guppa chup, pyare guppa chup, gum guppa chup, guppa chup, guppa chup. गोरी ना सो शर्मा, कह दे हमसे जरा, हमसे गोरी ना सो शर्मा, कह दे हमसे जरा. கண்ணாளனே எனது கண்ணை நேற்றோடு காணவில்லை, என் கண்களை பறித்துக் கொண்டும் நேன் இன்னும் பேசவில்லை. ஆளான ஒரு செய்தி அறியாமலே அலைபாயும் சிறுபேதை நானோ, உன் பேரும் என் பேரும் தெரியாமலே உள்ளங்களிடமானும் ஏனோ. வாய் பேசவே வாய்ப்பில்லையே, வலி தீர வழி என்னவோ. कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले. अरमान ऐसे दिल में खिले जिनको कभी मैं न जानूं, वो हमसे हम उनसे कभी ना मिले, कैसे मिले दिल न जानूं. अब क्या करे क्या नाम ले, कैसे उन्हें मैं पुकारूं. पग मनी पग आ. पहली ही नजर में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूं तुम. नैनों से बरसे रिमझिम हम पे प्यार का सावन. शर्म थोड़ी थोड़ी हमको आए तो नजरें झुक जाए, सितम थोड़ा थोड़ा हम पे शोक हवा भी कर जाए. ऐसे चले आ चल उठे दिल में एक तूफान उठे, हम तो लुट गए खड़े ही खड़े. कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले. अरमान
कभी ना मिले, कैसे मिले दिल न जानूं, अब क्या करे क्या नाम ले, कैसे उन्हें मैं पुकारूं, कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले, कहना ही क्या. ಒಂಟೆ ಹೊಡಿತೆ ಹೊಡೆದೆ ಎಂದ್ರೆ ರಜನಿಕಾಂತ್ ನಾಗಾರ್ಜುನ ಎಂಡ ಎಟ್ಟ ಮುಳಗಾजे म्हणजे बहुत अच्छा, खूप छान, बरोबर बोल ना. मला येत नाही भाषा. मस्त गायलीस, खूप छान गायलीस. कौतुकाची गोष्ट अशी की हे गाणं तुझ्या आवाजाला तसं सूट नाही, कारण ते ओरिजिनली चित्राने गायलेलं गाणं आणि चित्राचा आवाज खूप पातळ आहे आणि तुझा आवाज तसा ब्रॉड आहे आणि त्या मानाने हे गाणं तुझ्या आवाजाच्या प्रकृतीपासून खूप दूरचं गाणं आहे, पण तू ते खूप छान निभावलंस. व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू. क्या कहने केतकी, क्या खूब कहा जो तुम्हें कहना था, हम तो एकदम गुप्प चुप्प हो गए. नाही, मस्त गायलीस तू, फार छान गायलीस. वंदनाताईंनी प, अवधूतने ध दिलाय. थँक्यू. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ज्यांना ज्यांना माझं गाणं खूप आवडतंय त्यांनी मला भरभरून मतं द्या आणि मला या महाअंतिम फेरीत विजयी करा. माझा कोड नंबर आहे 7. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 7 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55455601 वर SMS पाठवू शकता. ऑल द बेस्ट तुला पुढच्या गाण्यासाठी आणि महाअंतिम फेरीसाठी. थँक्यू. या पर्वाच्या महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेतीला मिळणारे वामन हरिपेठे सन्स यांच्याकडून हिरे अलंकार आणि उपविजेत्यांना मिळणार आहेत सुवर्ण अलंकार. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. मयुरा रे फुलवितये रे पिसारा, दूरदेशी गेला बाबा. मला असं वाटतं की वैभव मंगलेमध्ये खूप चांगला पार्श्वगायक दडलेला आहे. लवकरच एकत्र काम करूया. वेलकम हो राया, वेलकम आमच्या गावे, वेलकम. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आयडिया सारेगम प मध्ये. आजच्या अग्निपरीक्षेमध्ये पुढचा नंबर आहे वैभव मांगलेचा. मी त्याला मंचावर बोलवतो. तुला जी लिस्ट दिली होती 20 गाण्यांची, त्यापैकी तुला काय वाटतं कुठली गाणी आली तर तुला गायला मजा येईल किंवा सोपं वाटेल? सखी मंद झाल्या तारका किंवा प्रथम तुझं पाहता आणि गेले ते दिन गेले. बघूयात यापैकी गाणं येतंय की नाही. मला खात्री आहे वैभवने अजिबात नीच गाणी बसवलेलं नाही. वैभव खोटं बोलू नकोस. छे छे छे. अरे बाप, तू सांगितलेलं झालं की रे, लवाडी केली सगळ्या चिठ्ठ्यामध्ये. तुला पाहिजे ते नाव लिहिलेलं आहेस. कुठलं सखी मंद? दूरदेशी गेला बाबा. नाही, मला दमलेल्या बाबाची येतं, हे नाही येत. पण आता नियम आहे तर तुला गावं लागेल. शब्द मिळतील तुला हवं तर. बर, बघतो. दूरदेशी गेला बाबा, दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई. दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई. निजदा
दाटली डोळ्यात निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही दूरदेशी गेला बाबा कसा चिमणासा जीव कसा बसा रमवला चार भिंतीत धावून दिसभर दमवला कसा चिमणासा जीव कसा बसा रमवला चार भिंतीत धावून दिसभर दमवला आता पुढे झोप सोन्या कुणी म्हणतच नाही निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही दूरदेशी गेला बाबा. छान झालं गाणं. मला पण सलीलची सगळीच गाणी खूप आवडतात. ह्या लहान मुलांच्या बाबतीतलं मला सगळ्यात त्याचं आवडलेलं गाणं म्हणजे आता लेटेस्ट अल्बममध्ये त्यांनी केलेलं आहे एक स्पायडरमॅनची बायको म्हणते आमचे हे भलतेच चिकट असं एक फार मस्त गाणं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटीची खरंच कमाल आहे आणि संदीपनी ते लिहिलेलं आहे संदीप खरेने आणि अल्टिमेट गाणं आहे. म्हणजे ते कधीतरी नक्की आवर्जून ऐक आणि जमलं तर गा असं मी वैभवला सांगेन. नक्की नक्की. आताचं गाणं छान झालं प्रश्नच नाही. मला असं वाटतं की वैभव मांगलेमध्ये खूप चांगला पार्श्वगायक दडलेला आहे आणि लवकरच एकत्र काम करूया. मला असं वाटतं अवधूत की ह्याच्या गायकीला आणि आवाजाला भावप्रधान गायकी जी असते ना बाबूजींची वगैरे काळजाला हात घालणारी गाणी तू खूप छान म्हणतोस. तेव्हा तू वैभव अशी गाणी खरंच म्हण. येस मनापासून माझं तुला सांगणं आहे. मस्त. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिलाय. वैभव महाअंतिम सोहळा अगदी तोंडावर आलाय. टेन्शन आलंय. कशी तयारी करतोयस? या 5 जणांमध्ये मला असं वाटतं की खूप मोठे गायक आहेत. म्हणजे प्रशांत दादा काय, अजय काय किंवा केतकी, अमृता. मला वाटतं की यांची गाण्याची तयारी खूप आहे. पण मला असं वाटतं की मी त्यांच्या तुलनेमध्ये कमी नाही पडणार. फायनलला सुद्धा मी फायनलला तेवढीच टफ देणार आणि मी जिंकण्याचा प्रयत्न करणार. सारेगामाच्या पुढेही जाऊन मला गाणी गायची आहेत आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आणि असाच माझा सुरेल प्रवास पुढे चालू राहण्यासाठी मला खूप खूप SMS करा, मतं पाठवा. त्यासाठी माझा कोड नंबर आहे 4 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आणि आयडिया मोबाईल धारकांसाठी 55456012 वर तुम्ही SMS पाठवू शकता. ऑल द बेस्ट. गाण्यांचा हा सिलसिला असाच चालू ठेवूयात पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लवकर जा लवकर परत या. पाहत रहा आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. मयुरा रे फुलवित ये रे पिसारा. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावे वेलकम. सारे गमपा आयडिया सारे गमपा सारे गमपा आयडिया सारे गमपा. मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. अग्नी परीक्षेमध्ये पुढचा नंबर आहे आपले लाडके कलाकार प्रशांत दामले यांचा. मी प्रशांत दामलेजींना मंचावर बोलवतो. 20 गाण्यांची लिस्ट दिली होती. साधारण त्यातल्या त्यात तुम्हाला कुठली गाणी अशी वाटतात की जी आज यायला हवीत?
संथ वाहते कृष्णामाई ते एक चांगलं गाणं आहे. त्यानंतर घेई छंद मकरंद अर्थात अभिषेकी बुवांचं माझे माहेर पंढरी, त्यापैकी कुठलंही चालेल. बघूयात कुठलं गाणं येतं आज. तीर्थ विठ्ठल सुद्धा चालेल हा. तीर्थ विठ्ठल सुद्धा तयार करून आलोय. मयुरा फुलवित येरे. तो गप्पच झाला. नाही ह्याला काय अर्थ आहे. मी मागच्या सुद्धा तिघांना जे सांगितले ते एकही गाणं नाही दिलं. लक, तुम्हाला शब्द मिळतील, बाकी तयारी कितपत आहे? नाही आता करतो ना. ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुम्हाला. अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे फुलवित ये रे पिसारा, मयुरा रे फुलवित ये रे पिसारा, मयुरा रे फुलवित ये रे पिसारा. जलधारेच्या वर्षावाने, जलधारेच्या वर्षावाने हिरव्या कोमल अनुरागाने, हिरव्या कोमल अनुरागाने वसुंधरेच्या श्वासाने हा, वसुंधरेच्या श्वासाने हा गंधित होई वारा, गंधित होई वारा, गंधित होई वारा. मयुरा रे फुलवित ये रे पिसारा, मयुरा रे फुलवित ये रे पिसारा. पानांचे मधु गीत गाऊनी, पानांचे मधु गीत गाऊनी थेंबांचे पदी नुपुर बांधुनी, थेंबांचे पदी नुपुर बांधुनी रिमझिमणारा तालावरती, रिमझिमणारा तालावरती नर्तन करी लयकारा, नर्तन करी लयकारा, नर्तन करी लयकारा. मयुरा रे फुलवित ये रे पिसारा, मयुरा रे, मयुरा रे, मयुरा रे, मयुरा रे, मयुरा रे फुलवित ये रे पिसारा. अवघड होतं गाणं. मला तर म्हणजे तसं टेन्शन असं होतं की फार प्रचलित नसलेल्या गाण्यांपैकी हे आहे, फार कमी ऐकलं असेल आपण. गाताना मी तुला डोळ्यासमोर ठेवला होता पिसारा वगैरे ते सगळं. म्हणजे आज हे गाणं माझ्यासाठी डेडिकेट केलं होतं. टू यू. थँक्यू. मग हा मयूर दोन्ही परीक्षकांना विचारतो, गाणं कसं वाटलं? अरे मला तर तो पिसारा नाही वाटत, घरटं वाटतंय रे. कबूतर अंडी टाकतील, फार वेळ जाऊ नको बाहेर कुठेतरी. काय वंदना ताई, वेगळाच दिसतोय आपण. हो, बघ ना. गाणं कसं वाटलं तुम्हाला? याला मराठी भाषेत लाजणं असं म्हणतात का? नाही, मस्त गायलास तू. मुख्य म्हणजे ही रचना आहे ना वीणा चिटकोंची, त्यांनीच लिहिलंय हे गाणं. वीणा चिटको म्हणजे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांचे कन्या, त्यामुळे त्यांच्यावरती ते नाट्यसंगीताचा प्रभाव आहे खूप, म्हणजे ह्या गाण्यात सुद्धा.
आणि असं अवघड गाणं तुला मिळालं आयत्या वेळी आणि तरी तू सुद्धा कौशल्यपूर्ण ते गाणं गायलास. ज्या जागा जमात होत्या असे दाखवून दिलीस, पण पुढचं बरोबर गायलास. नाही, एक फक्त शेवटचं लँडिंग जरा मिस झालं. पण फ्लाईट छान उडाली पण आणि आली पण खाली बरोबर. मस्त गायलास, छान गायलास. थँक्यू थँक्यू. खरं तुमचं शेवटचं लँडिंग घसरलं हे तुम्ही बरोबर बोलात, पण मी ज्यावेळेला त्याचा विचार करतो तेव्हा मला खरंच कौतुक वाटतं तुमचं की ते का घसरलं. प्रॅक्टिस कमी पडली म्हणून नाही घसरलं. मला कळलं इकडे बसून की तुमचं अख्खं गाणं इतकं सुंदर झालं, त्या स्वतःच्या वर खुश होऊन एक असा अजून एक होऊन जाऊ दे म्हणून तुम्ही जोरात ते करायला गेलात आणि ते मिस झालं. ॲब्सोल्युटली राईट, अगदी बरोबर. तर हे चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट अशासाठी आहे की ती एक्साइटमेंट, ती जी आपण म्हणतो ना की फायर इन द बेली, किंवा ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये गोळा येतो, किंवा मग ते त्या कॉम्पिटिशनला जायचं, मग गाणं पेश करायचं, हे जिवंत कलाकाराचं लक्षण आहे. प्रशांतजी, तुम्ही इतकी वर्ष रंगमंचावरती काम करताय, इतकी वर्ष तुम्ही आपल्या नाटकामधून तुम्ही गाताय, पण तरी देखील तो कलाकार तुम्ही जिवंत ठेवलाय ना, ह्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडनं सलाम. थँक्यू थँक्यू. देव करो आणि अजून पुढचे अनेक वर्षानुवर्ष आम्ही तुम्हाला रंगमंचावरती बघू, आणि तुमच्यामध्ये रंगमंचावर तुम्ही असताना तुमच्या आतमध्ये हा कलाकार असाच जिवंत आणि असाच लहान मुलासारखा एक्साइटेड राहो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी ध दिलाय. थँक्यू थँक्यू. आज जसं अचानक हा प्रसंग तुमच्या समोर आला होता गाणं गायचा, तसा अचानक आयुष्यात आलेला प्रसंग, त्याला तोंड द्यावं लागलं, असं एखादं सांगा ना प्लीज. एका गावात गेलो होतो मी, म्हणजे मंत्री महोदयांनी मला बोलवलं होतं. दुपारी 3च्या सुमारास मला एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे एक वॅगन होती, आपली रेल्वेची वॅगन असते ना, त्या वॅगनमध्ये कांदे भरले होते. त्या वॅगनची निर्यात होणार होती, भारताच्या बाहेर ते कांदे आपले परदेशात जाणार होते. आणि त्या वॅगनचं ओपनिंग होतं, फीत कापायचं काम. ते फीत कापले आणि म्हणाले आता बोला. म्हटलं कांद्याच्या वॅगनवर मी काय बोलणार. त्यामुळे माझं तर गडबड झाली. मग मी म्हटलं कांद्यावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. म्हटलं आमचा कांदा आता बाहेर चाललेला आहे, आणि बाहेर चालला तरी मला आनंद, मला सुधरत नव्हतं आता कांद्याच्यावर काय बोलणार हो. त्यामुळे हा एक फजितीचा प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग एक वंडरफुल आहे. रक्तदान शिबिराचं उद्घाटन होतं. माझा 12:30चा पुण्यात प्रयोग होता, आदल्या रात्री पुण्यातच प्रयोग होता. मी पुण्यातच थांबलो होतो, आणि रक्तदान शिबिराचं उद्घाटन असल्यामुळे म्हटलं नाही म्हणू शकत नाही ना. मग रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं, फर्स्ट क्लास. म्हटलं रक्तदान किती महत्त्वाचं आहे, रक्त किती महत्त्वाचं आहे, माणसांचे जीव वाचतात, हे वाचतात. ते एक 5-7 मिनटं बोलल्यानंतर म्हटलं आता चला निघूया, माझा 12:30चा प्रयोग आहे. अहो वेळ की 10-10:15 झालेत, मग आता या की. मग त्यांनी सगळ्या कॉट्स दाखवल्या, आणि त्यांनी मला एका कॉटवर झोपवलं. काही न विचारता सुई लावणी एक बाटली रक्त काढून घेतली. आणि तिथून मी चिंचवडला जाईपर्यंत माझे पाय लटकडायला लागले, कारण साधारणपणे थांबतात, बसवतात ना. बरं मला माहीत नाही, मी आपलं पटकन म्हटलं उशीर होईल, तिकडे जाईपर्यंत मला चक्कर आली. आणि दुसऱ्या दिवशी दामल्यांनी रक्तदान केलं. नंतर पुढं माझं काय झालं मला माहिती नाही. अंतिम फेरीत मी पोचलेलो आहे, याचा मला आनंद आहे, आणि तुमच्या मतांची मला गरज आहे. आणि निश्चितपणे उत्तम गाणं सादर करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. माझा कोड नंबर आहे 2 ZMSGP स्पेस, आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी 554-560-12 ह्या नंबरवर SMS पाठवा. तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या काळासाठी. थँक्यू. अग्निपरीक्षेमध्ये आता नंबर आहे अमृता सुभाषचा. अमृताला मी या मंचावर यायची विनंती करतो. बाय लेडी इन ब्लॅक, आज कुठली गाणी त्यातल्या त्यात तू जास्त तयार करून आली आहेस, आणि कुठली यावीत त्या चिठ्ठीमध्ये असं वाटतंय तुला? सलीलचं वणवा किंवा मंगेश धाकडेनी संगीत दिलेलं देऊळमधलं वेलकम हो राया वेलकम. स्मिता तांबेने त्यावर परफॉर्म केलंय ते. उर्मिला धनगर गायली. करेक्ट. आणि तिसरं फुलले रे क्षण, श्रीधर फडक्यांचं. बापरे, तिन्ही खूप वेगळ्या प्रकारची गाणी. वेगवेगळी. बघूयात यातलं नक्की आज कुठलं येतं चिठ्ठीमध्ये. वेलकम हो राया. वा. क्लास. आतापर्यंत कुठल्याच कंटेस्टंटच्या बाबतीत असं झालं नाही की त्यांनी ज्या गाण्यांची नावं घेतली होती त्यापैकीच गाणं आलं. आणि योगायोग असा की या आठवड्याचं आयडिया सॉन्ग ऑन डिमांड आहे
हेच गाणं वेलकम हो राया वेलकम. ऑल द बेस्ट. बघूयात कुठल्या प्रेक्षकानं आयडिया सॉन्ग ऑन डिमांड मध्ये या गाण्याची रिक्वेस्ट केली आहे. हा नमस्कार, मी अजय रावते बोलतोय नाशिकहून. अमृतताईंना सांगू इच्छितो की त्यांचं गाणं खूपच आवडतं आम्हा सगळ्यांना आणि आयडिया सारखं खूपच छान चाललंय. ह्या पर्वात तर खूपच मजा येते आम्हा सगळ्यांना आणि या पर्वासाठी या एपिसोडसाठी आम्ही सांगू इच्छितो की ताईंनी आमच्यासाठी वेलकम हो राया वेलकम हे गाणं म्हणून दाखवावं. तू नाव घेतलं होतंस म्हणजे तयारी बऱ्यापैकी झालेली असेलच. नक्कीच. ऑल द बेस्ट तुला, ऑल द बेस्ट. थँक्यू. बुळबुळीत जाहिरातीचे दिसती दिस सतरंगी आले दिस मद मस्त दिस कुरकुरे चटक करा की हो वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. कम 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 वेलकम वेलकम कम 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 कम. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. प्लास्टिकचा बॉल प्लास्टिकची बॅटल लावा बोली खेळू नाही क्रिकेट. प्लास्टिकचा बॉल आणि प्लास्टिकची बॅट लावा आता बोली खेळू नाही क्रिकेट. जवानी बहार दिला जवानी बहार दिला स्पॉन्सर सहारा. पुढे उचलून मारा जरा अलग तमारा लाया हळूवार मारा. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. दिसाची रात झाली रात्रीचा दिवस हो रात्रीचा दिवस. योग म्हणा भोग म्हणा तुफान उठल नौश झाला सह्यारी के तांबड फुटल. देहाच्या भुकेचा फिटला नवस आणि तोंडामध्ये श्वास घेई भ्रमाचे पाडस. वेलकम वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम. छान गायलीस, फारच मस्त आहे. काय गायलीस, काय गमा आहे या गाण्यात. कुठे कुठे पोचली ती. हो उर्मिला हो धनगरने ना. तो आवाजच वेगळा लावला. कमाल आहे. आणि तुला अगदी तुझ्या आवडीचंच गाणं गायला मिळालं त्यामुळे तू तर म्हणजे सुटलीसच. मस्त गायलीस. क्या बात आहे अमृता, मस्त गायलीस खरोखर. एक म्हणजे आता हे गाणं ऐकत असताना खूप इमोशनल व्हायला झालं. याचं कारण की ह्या मंचानी मराठी चित्रपटसृष्टीला नक्की काय दिलं तर उर्मिला धनगर सारखी एक चांगली गायिका दिली जी आज एक पार्श्वगायिका म्हणून इतकं छान नाव कमवतीये. आणि मला खात्री आहे अमृता की ह्या शेड्यूल नंतर देखील अजून वेगवेगळे संगीत दिग्दर्शक तुला देखील गायला बोलतील चित्रपटासाठी. व्हेरी गुड, थँक्यू. व्हेरी गुड. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. थँक्यू. अमृताची नेहमीची तक्रार होती की तिच्या गाण्यांमध्ये अनेकदा उल्लेख येऊ नये. आज जसं गाण्यामध्ये वेलकम हो राया, त्यांचे राया काही यायला तयार नाहीयेत. पण आजच्या दिवशी असं झालं की तुमच्या रायांनी थोडासा वेळ काढलाय खास तुमच्यासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा वेलकम हो राया फक्त म्हण ना, ते येतील लगेच. म्हणजे काय. अगं तुमचे राया एकदा तुझ्या आवाजात त्यांना बोलो. वेलकम हो राया वेलकम आमच्या गावी वेलकम.
टम 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 टम. एक मिनिट नाही 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 एक मिनिट मी झी मराठीची अतिशय फार मोठ्या प्रमाणावर आभारी आहे. कारण मी गेले कित्येक दिवस मी त्याच्याशी फोनवर बोललेली नाही, मी त्याला पाहिलेलंही नाहीये. कारण माझा राया त्याच्या सिनेमासाठी घर सोडून गेलाय जवळजवळ. तर ह्या निमित्ताने माझा राया मला दिसलाय आज इथे. त्यामुळे खरोखर मी आभारी आहे तुमच्या सगळ्यांची. थँक्यू झी. नाही संदेश, आज बाकी तुझ्याशी गप्पा मारण्यापूर्वी मला तुमच्या दोघांच्या केमिस्ट्री बद्दल, आणि तुम्ही दोघंही आपापल्या कामांमध्ये खूप बिझी असता, जसं ती म्हणाली खूप दिवसांनी आज प्रत्यक्ष भेटताय, तर कसं मॅनेज करता तुम्ही? तुमची ही केमिस्ट्री कशी टिकून ठेवली आहे? एकतर अमृताने तिचं वय फ्रीजच केलेलं आहे, म्हणजे ती त्याच वयात राहिलेलीच आहे कायम. तर मी थोडासा म्हणजे काय खाली येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वयाला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जी काही केमिस्ट्री राहते ती राहते असं मला वाटतं. आणि बोलण्याची अथक आवड दोघांनाही कंटिन्युअस. दोघांनाही अरे मग ऐकतो कोण? ऐकतं कोण? बरं, आज संदेश इथे येण्याचं एक कारण आहे खास. आज अमृता ज्या चित्रपटातलं गाणं गायली आहे, देऊळ, नुकताच ज्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जाहीर झालाय, या चित्रपटातले गिरीश कुलकर्णी, ज्यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटासाठी जाहीर झालाय, ते सुद्धा आज संदेश बरोबर आपल्या बरोबर या मंचावर इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मी बोलवतो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. गिरीश कुलकर्णी. संदेश आणि गिरीश कुलकर्णी दोघांचंही या मंचातर्फे, आयडिया सारेगमप तर्फे मनपूर्वक स्वागत. तुम्ही आलात, खरंच खूप आनंद वाटला आम्हा सगळ्यांना. गिरीश, देऊळ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तुला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, याबद्दल अभिनंदन. आणि तुम्ही तिघही मसाला या नवीन चित्रपटांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आम्हा सगळ्यांना दिसणार आहात, त्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, आमचा मसाला नावाचा नवीन चित्रपट येतो आहे आणि आम्ही एक आपलं निमित्त साधलं. चला, आमची अमृता आहे, आमचे अवधूत गुप्ते आहेत, कारण त्यांनी गायलं आहे मसालातलं एक गाणं. आणि बरीच मंडळी कनेक्टेडच आहेत. अभिजित आहे आमचा, कारण माझे आणि त्याचे अभिजितचे खूप स्नेह लांबून जुळलेले आहेत. तर असं सगळं होतं आणि त्यामुळे आम्ही एक धाडस करून चलाच म्हटलं संदेशला, जाऊया आपण. कारण मराठी चित्रपट प्राधान्याने बघितला पाहिजे अशी एक तळमळ आहे. मराठी सिनेमाला हिंदी चित्रपटाची स्पर्धा करावी लागते. त्यामुळे जिथे शक्य होईल तिथे जाऊन आम्ही निमंत्रण देतो आहोत आमच्या प्रेक्षकांना की आमचा चित्रपट बघा. आम्ही एक वर्षभर त्याच्यात इन्व्हेस्ट करून काहीतरी एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुमच्यासाठी आहे, त्यामुळे प्लीज या आणि बघा. अवधूत गुप्ते, अजय गोगावले, आनंद मोडक अशी संगीतकार त्रयी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सुनील सुक्तनकरांनी अतिशय उत्तम गाणी लिहिली आहेत त्याची, अर्थपूर्ण अशी. त्याच्यामध्ये भाषेचा थोडासा नवीन प्रयोग आहे. अशी गमतीदार प्रकार आहे. बेला शेंडेंनी पण साथ दिली आहे या दोघांची. 2च गाणी आहेत पण फार अप्रतिम आहेत. गुणगुणत राहावी. आणि मराठी संगीताला मला असं वाटतं की आठवणीत राहण्याची एक परंपरा आहे, तो गुण आहे त्या संगीताचा. तर ती परंपरा जागृत करणारं किंवा जागवणारं, आठवण देणारं असं संगीत या मंडळींनी तयार केलं आहे. सारेगमपच्या मंचाकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की मसाला हा फिल्म एकदम मसालेदार झाली असणार ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि त्या मसाल्याची चव मात्र महाराष्ट्राच्या जिभेवरती पुढची अनेक वर्षानुवर्ष राहावं, अशा शुभेच्छा. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आमचा हा जो काही एक हृदय सत्कार केला त्याबद्दल झीचे पण खूप खूप आभार. संदेश, तुझ्याकडून ऐकायला आवडेल चित्रपटाबद्दल. हा चित्रपट अगदी एका साध्या माणसाचा आहे. अगदी साध्या म्हणजे रस्त्यावरनं तो साड्या विकत असतो, इथपासून त्याची सुरुवात आहे. आणि हा साधा माणूस त्याच्या आतमध्ये जे काही घडत जातो बदल, आणि ज्या प्रकारे तो स्वतःमध्ये व्यावसायिक होण्यासाठी जे धडपडतो, त्या धडपडीची गोष्ट आहे. आणि हे दोघं आत्ता जरी असे दिसत असले तरी त्या चित्रपटामध्ये फार वेगळे वेश आहेत त्यांचे. आणि हे दोघे नायक आणि नायिका आहेत त्याचे. आणि ह्या दोघांच्या प्रवासाची गोष्ट आहे आणि त्यांना भेटत गेलेली माणसं, आणि जी माणसं मिळून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना समृद्ध करणारा हा मसाला होतो. अत्यंत साध्या माणसाला आपल्यामध्ये काहीतरी शक्यता आहे आणि ती आपल्याला जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर ती करता येईल, असा विश्वास देणारा आमचा चित्रपट आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला बाहेर पडताना नक्की एक आशा घेऊन तुम्ही बाहेर पडाल जगण्याविषयी, असा एक आम्हाला विश्वास आहे. थँक्यू. अमृता, या चित्रपटाचा तूही भाग आहेसच आणि माझ्या माहितीनुसार बेलानं गायलेलं एक फार मजेशीर गमतीदार गाणं आहे यामध्ये, एक त्याची छोटीशी झलक होऊन जाते. यान मारती कान कुळती, कानात पेन्शिल खुडबुडती. यान मारती कान कुळती, कानात पेन्शिल खुडबुडती. यान मारती कान कुळती, कानात पेन्शिल खुडबुडती. यान मारती कान कुळती. अमृता, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि या गाण्यावरून अंदाज येतोच आहे, तुमच्या बोलण्यावरून अंदाज येतोय की मसाला किती मसालेदार असेल. त्यामुळे मसाल्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हा तिघांना सुद्धा. आणि या मंचावर आल्याबद्दल संदेश, गिरीश, तुम्हा दोघांचे धन्यवाद. धन्यवाद.
नमस्कार दर्शक हो. जर माझं गाणं तुम्हाला आवडलं असेल तर मला भरभरून मतं द्या. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या आहेत महाअंतिम सोहळ्यापर्यंत, त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरभरून मतं पाठवा. अमृता, ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. बरं, लक्षात ठेवा, येत्या रविवारी आयडिया सारेगमपचा महाअंतिम सोहळा लाईव्ह होणार आहे, त्यामुळे घर बसल्या तुम्ही थेट प्रक्षेपण बघू शकता. तुमच्या आवडत्या कलाकारांना भरभरून मतं पाठवा आणि हा महाअंतिम सोहळा अजिबात चुकू नका. अशा रीतीने आजच्या भागातल्या सगळ्या कलाकारांची गाणी सादर करून झालेली आहेत. पण काळजी करू नका, उद्याच्या भागामध्ये सुद्धा हे सगळे कलाकार तुमच्या मनातली तुमची आवडती गाणी घेऊन पुन्हा एकदा येत आहेत. उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. Saregama, Idea, Saregama.